शरद पवार यांच्या सुरक्षेत आता 55 सशस्त्र सीआरपीएफ जवानांची टीम असणार आहे। कारण केंद्र सरकारकडून शरद पवार यांना Z+ दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे। तर Z+ सुरक्षा कोणाला आणि का दिली जाते आणि शरद पवार यांना का देण्यात आली आहे हे आपण आज पाहणार आहोत। आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे शरद पवार हे वेगवेगळ्या ठिकाणी पक्षाच्या प्रचारासाठी फिरणार आहेत। तर आगामी काळात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची शक्यता आहे। मध्यंतरी शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी गेले होते। त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते। विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी शरद पवार यांच्यावर दिल्लीत एका तरुणाने हल्ला केला होता। त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे। Z+ कॅटेगरीमध्ये सुरक्षेसाठी 36 जण तैनात असतात। यात 10 पेक्षा जास्त NSG कमांडो असतात। शरद पवार यांना Z+ बरोबरच यापूर्वी असलेली राज्य सरकारची सुरक्षा कायम राहणार असल्याने पवारांभोवती आता 55 जणांचे कवच असणार आहे। तर शरद पवारांना Z+ सिक्युरिटी मिळाली आहे। 55 सीआरपीएफ जवान त्यांना संरक्षण देणार। मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे। बातमी वाचली आणि वाटलं की 50 वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तर कुणालाही Z+ संरक्षण मिळतं की काय, असा खोचक सवाल निलेश राणेंनी ट्विटरवरून विचारला आहे। तर ही कोणाला पुरवतात अशी VIP सुरक्षा, याबद्दल माहिती घेऊयात। देशातील प्रसिद्ध राजकीय नेते, मोठे कलाकार, उद्योजक आणि क्रीडापटूंना ही सुरक्षा पुरवली जाते। या अति महत्वाच्या व्यक्तींच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची याचा निर्णय गृह मंत्रालयाकडून घेतला जातो।